नमस्कार मंडळी, मी योगेश धावडे आठवण गावाची यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आजचा मी व्हिडिओ करणार आहे तो आता ट्रॅकिंगचा करणार आहे. आम्ही आता ट्रॅकवर चाललो आहे दोन बाईकनी गगनगडावरती. तर गगनगडावरती तुम्हाला दाखवतो. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं मी दाखवणार आहे. बघूया, चला तर आपण जाऊया. तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत. हे बघा, इकडे अख्खी बाई आणि जेडी एक गाडीवरती आहे. इकडे भाई आहे पाठीमागे आणि मी, असे आम्ही चौघेजण चाललो आहे. जी ट्रॅकिंग म्हणजे गडाच्या पायथ्यामध्ये घालता गाड्या तर जातातच, तिथून वर चढायला मग शिड्या आहेत. एवढा काय हार्ड गड नाही. आम्ही पहिला गेलेलो आहे त्या गडावरती. आता तुम्हाला पण जरा दाखवतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आमच्या साईडचा म्हणजे आम्हा जवळचा गड, आमच्या नजदीकचा आमच्या घाट रस्ता चालू झालेला आहे. गाडी पूर्ण घाट आहे. आता आम्ही आलो आहे गडाच्या पायथ्याशी. घाट आहे एन्जॉय करूया, आपल्या घाटाचा आनंद घेऊया. पूर्ण लागलं त्या साईडला गड आहे. गगनगड आहे वरती, जो दिसतोय तो गगनगड आहे. एवढा वरती आपल्याला जायचं आहे पूर्ण घाट डोंगर चढून. घाट रस्ता आहे. समोर दिसतोय तो गगनगड आहे. डोंगर आपल्याला चढायचं. हे फोटो काढू शकतो. ही खिंड लागली. चला, आता आपण अर्ध्या रस्त्यात आलेलं आहे. 4 किलोमीटर बाकी राहिलं फक्त वरती चढायला. पूर्ण घाट रस्ता आहे. 4 किलोमीटर, आणि 4 किलोमीटर ऑलरेडी आम्ही घाट रस्ता चढून आले. आणि इकडे आता तुम्हाला दाखवतो आजूबाजूचा परिसर कसा आहे. तर हे बघा, इथं आपल्या गाड्या दोन्ही पार्क झाल्या आहेत. तुम्ही वरती गाड्या अजून जातात, 4 किलोमीटर जाणार वरती गाड्या. त्यानंतर आपल्याला ट्रेकिंग करायचं आहे. तर आपण इथं फोटो व्हिडिओ जरा शूट करूया. या निसर्गाचा थोडा आनंद घेऊया. इकडे बघ, निसर्गाचा आनंद. हे बघ, यांचं काय फोटोशूट काय कमी होत नाहीत. बघा इकडे ह्याचा बघा काय ते काय चाललंय. अजून कोणती बोस अजून झोपत रोडवरती. चला आता जाऊया. गाड्या चालू केल्या आता निघूया. 4 किलोमीटर बाकी आहे. पुरा घाट रस्ता आहे 4 किलोमीटरचा. तिथून ती खिंड लागली पूर्ण, तिथून जायचं आपल्याला. बावडा 4 किलोमीटर. एवढं बघा तुम्ही फक्त. अहो इकडे गगनगड आहे. अजून समोर दिसतो इकडे बघा, तिथे समोर आहे बघा, गोट्या समोर तो गगनगड आहे. तिथे आपल्याला जायचं आहे. त्या गडावरती रोड इकडून आलेलं आहे जेडी.
हो आता आम्ही ह्या साईडने आलो इकडनं यायला आमला रोड इकडनं आता कणकवली या साईडून येणार सिंधुदुर्गातून आणि या साईडला कोल्हापूर. जर कोल्हापूर मार्गे आलात ते इथं तिथं लागतो. तिथून आलात त्या इकडे गेट आहे त्या गेटने आतमध्ये जायचं गडावरती जायला. हो का परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम प्रवेशद्वार गगनबावडा. आणि आता ही सर्व इथे हॉटेल आहेत. आता काय आम्ही सकाळी सकाळल्यामुळे खुल्लं नाही. आता तिथे थोडं चाय पाणी घेतो आणि गडावरती बघा इथे अन्नपूर्ण नाश्ता सेंटरमध्ये. हो का इथे प्रवेशद्वार आहे. इथून आता आम्ही आतमध्ये एंट्री करतो आहे. आम्ही आलो या साईडने. इकडनं यायला आम्हाला 1 तास लागला 1-1.25 तास लागला. आणि ह्या साईडून आलात कोल्हापूर सिंधुदुर्ग मार्गे हा रोड आहे. इकडनं हा गेट आहे परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज प्रवेशद्वार. जसे आपण गडाच्या पायथ्याशी एंट्री करतो तसा आपला बाप्पा त्याचा राज. बाप्पाचं डोंगरामध्ये सोडलं गगन मोरया. बघा इथे बघू शकते बघा. बाप्पाचं दर्शन घेऊया आणि आपण जे आपण पायथ्याशी आलो आहे गगनगडाच्या. आणि इकडे या साईडला बघा रोड असतो त्या आपण रोड गोल फिरू आलो. हा वरती आहे आपला गड आहे इकडे. आपण पायथ्याशी आता चला आता आपण गगनगडाच्या पायथ्याशी आलो आहे बघा. इकडे वरती गगनगड आहे. आता आपल्या वरती जायचं चालत. आणि इकडं गाड्यांची पार्किंग. इकडे आपण पार्किंगला गाड्या लावल्यात. तुला बघायला ना जिथं आपण काय एक्सप्लोर करत नाही इकडे. खालचा व्ह्यू आपण आलो असं गोल फिरून ना पूर्ण कुठं आलो तिकडून पूर्ण असं गोल फिरून आलोय त्या साईडून असं खालच्या साईडून. चला आता आपण वरती जाऊया. पायऱ्या आहेत चांगल्या मस्त बांधलेल्या. आणि हा गगनगडाचा प्रवेशद्वार श्री गगनगिरी आश्रम किल्ले गगनगड हे बघा इकडे. आणि इकडे आहे चैतन्य म्हसोबा मंदिर हे बघा या साईडला. असे म्हसोबाचं मंदिर आहे. माझा पिरियड आहे ना हे बघा इकडे स्टॉल लागलेले असतात. आम्ही सर्व सकाळी आलो लवकर 7 वाजता. त्यामुळे आता सर्व बंद आहे. हे जशी पब्लिक यायला लागते ना तसे सर्व स्टॉल चालू होणार. इथे उंबराचं झाड आहे बघा. उंबर पण लागलेत. चला एवढ्या पायऱ्या चढून वरती आल्या. आता ह्या पायऱ्या चढायच्यात. एवढ्या एक चांगलं काही पायऱ्या बांधलेत मस्तपैकी. वरती तुम्ही आरामात गड चढू शकता. हा वरती आला बघा आपला सूर्यदेव पण आले वरती इथे. आणि ते काय की जास्त मोठ्या आवाजात बोलू नाही शकत. शांतता राखावी लागते. त्यामुळे आरामात आपलं बोलत जायचं. जास्त मोठ्याने बोलत नाही जायचं. चला हे बघा एवढ्या आता पायऱ्या चढून झाले. इकडे हा एक स्टेप
एक स्टेप हा गेट आहे, इथून आपल्या खालती गाड्या आहे. हे बघा पार्किंग. तर एवढं वरती परत वरती अजून चढायचं आहे. हे बघा या पायऱ्या आता. अरे पहिला पकडून जायसाठी होतं ते. इथे सर्व कातल शिल्प होती पहिली, आता सर्व बुजून गेले. हे बघा. आता हे मेन प्रवेशद्वार. वरती आल्यानंतर हे लागतं. मंदिराचे पावित्र्य राखा. खालचा नजारा तुम्हाला एकदा दाखवतो. हे बघा हे रोड आहेत खाली आपण आले तर रोड वेडी वाकडी वळला. आता वरती आल्यावरती मेन प्रवेशद्वार लागला आहे. इथे भाविकांचे सहर्ष स्वागत. मंदिराचे पावित्र राखा. चला आता आपण दर्शन घ्यायला जाऊया आतमध्ये. पण तिथे शूटिंग अलाउड नाही वाटतं, त्यामुळे आतमधलं आपण काही शूट नाही करू शकत. चला पहिलं दर्शन घेऊया, नंतर बाहेरचं तुम्हाला दाखवतो. चला आता आपण दर्शन घेऊन झालेलं आहे. हे बघा इकडचं आतमध्ये जास्त काय अलाउड होतं शूटिंगला, त्यामुळे जास्त शूट नाही केलं. चला आता दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आपण वरती जाऊया. आणि हे बघा हे कातील शिल्प बघा. भगवान विष्णू मस्त कातील शिल्प केले आतमध्ये. हे बघण्यासारखं भरपूर काय आहे वरती आल्यानंतर. पांडव साठी पण आहे बघा. मस्त आहे की जे कोण लांबून येणार असतील त्यांच्यासाठी स्टे पण आहे. त्यासाठी पण हे मस्त आहे की कॉटेज बांधलेले आहेत. हे इकडं होतं वरती चढून आल्यानंतर पूर्ण सपाट भाग लागतो वरती माथ्यावरती. आणि त्याच्यावरती पण मंदिर आहे, तिकडे पण आपण जायचं आहे. पहिला ह्या साईडला मंदिर आहे, तिकडे दर्शन घेऊया. इथे पण एकदा मंदिर आहे. हे आपण गगनमित्रांची एंट्री होते तिथून पाया पडून आलो. आता वरती चाललो आहे. आणि हे बघा इथे सर्व तुम्हाला दिलं आहे वरती जाण्यासाठी. हे बघा आता आपण जाणार आहे ध्यान मंदिर, त्यानंतर शंकर मंदिर, विठ्ठल मंदिर, पंचवटी पाण्याचे कुंड पण तिकडे आहेत. दक्षिण बाजूला बुरुज आहे, उत्तर बाजूला बुरुज आहे, गगनगिरी प्रदर्शना मार्ग, असे 5-6 ठिकाणं आहेत. तिकडे आपण नंतर जाऊ. पहिला आपण इकडं आलो ध्यान मंदिरात जाऊन येऊ. हे बघा
इथे आहे बघा, ही दगडूशेठ महाराजांची मूर्ती आहे. हे बघा, जन्मस्थिती. इथे पॉज करून वाचू शकता एकदा. हे बघा. हे बघ, हे आता आजूबाजूचा परिसर आहे ध्यान मंदिराच्या. पहिला मंदिरात जाऊया. शांत राखा लागते एकदम ध्यानपर्यंत. तर इकडून बाहेर आल्यावरती पाठच्या साईडला एक तोफ आहे, जुन्या काळातली. ती पण तुम्हाला दाखवतो, जे पहारेसाठी ठेवायची त्याच्यासाठी. हे बघा, इथून पाठच्या साईडला आलं की अशा 2 तोफा आहेत. इथे एक तोफ आहे पाठच्या साईडला, जी या साईडला लक्ष ठेवण्यासाठी. हे बघा, आणि एक त्या साईडला. हे बघा, एक टोप इथे, ती या साईडला संरक्षणासाठी. अशा 2 तोफा होत्या पहिल्या दगडावरती. आणि हा वरून दिसणारा नजारा. इथून खालून आपण आलेले आहे. चला, आता ध्यान मंदिराकडून आता निघालो, ते झालं. आता कुठं जाऊया? पंचवटी कुंडाकडे जाऊया. आता इकडे वरती जायचं आपलं, पंचवटी कुंड. पंचवटी कुंड. चला, तुम्हाला ते दाखवतो. हे बघा, इथे आल्यावर तुम्हाला एक बोर्ड लावला दिसेल. हा राईट साईडला शंकर मंदिराकडे, विठ्ठलाई मंदिराकडे, कौबी पीर दर्गा ह्या साईडला राईट साईडला. पंचवटी पाण्याचे कुंड लेफ्ट साईडला, दक्षिण बाजू बुरुज, उत्तर बाजू बुरुज आणि दक्षिणा, असे हे 4 ह्या साईडला आहेत. तर पहिला आपण पंचवटी कुंडाकडे जाऊया. कुंड बुरुज बघूया. आणि ह्या साईडला पूर्ण दरी आहे खोल. बांधायला पाहिजे अजून पण. तो काल सर्व गेला मग पूर्ण दरी खोल आहे इकडं, कडावर दिसते. आणि जास्त पुढे जाऊ नका याच्या पुढे, कारण पाय बी घसरू शकतं, कारण खोल दरी आहे का. तोंड जाण्यासाठी मार्ग आहे. पंचवटी कुंड, दक्षिण बुरुज, उत्तर बुरुज त्या साईडला जाण्यासाठी. पण या कुंडाकडे जाताना थोडा सांभाळून जायचं, कारण खतरनाक ट्रॅक आहे. हे वगैरे बघू शकता, रोड नाही, फक्त असं नॉर्मल पायवाट आहे. त्या पायवाट्याने जायला लागतं गडाच्या पाठीमागे. हा वरती गड आहे आणि पायवाट्याने खालती जायचं आहे कुंडाकडे. आणि ह्या साईडला लेफ्ट साईडला माझ्या बघू शकता पूर्ण दरी आहे. थोडा तरी पाय घसरला तुम्ही दरीत जाऊ शकता.
त्यासाठी रिक्स नाही घ्यायची. आणि मजाक मस्ती तर याच्यात जरा पण करू नये. आणि तुम्ही इकडं कुंडाकडे जाताना तुम्हाला हे बघा माकड दिसणारच कधी पण. त्याच्या पण सावध राहायचे कारण ते वरती असतात बघा. वरून दगड्या बिगड्या येऊ शकतात. त्यामुळे थोडं सांभाळून जायचे. वरती कसे सर्व माकड बसले दिसतात ते माहीत नाही. आणि तटबंदी पूर्ण तसं आता तेव्हा इथं चालायला पण भेटायचं माहिती. आपण आम्हाला पहिला आलं तेव्हा पाय वाट पण एवढी खास नव्हती. आता पाय वाट तरी चांगली झाली. हो चालती आणि तर रिक्स नाही घ्यायचं फक्त पाय वाट आहे. आणि आपलं नशीब बघा आपण गडावरती येतोय तर आपल्यावर एक कुत्रा पण आलेला आहे आपल्याला रस्ता दाखवायला. आणि पुढे तो पुढे पण गेलाय. तो हे इथं पाणी जाण्यासाठी आहे पावसाळ्यासाठी. हे वरती चढायचं थोडं. इथे बोर्ड होता पण आता काय त्याच्यावर काही दिसत नाही. त्यासाठी आता आपण राईट मारायचे. हे इकडे दक्षिण बुरुज आहे. इथून तुम्हाला पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा दिसणार. हे बघा ह्या साईडला. चला बुरुजवर जाऊन नंतर एक फोटो काढू. आणि या साईडला कुंड आहेत. हे बघा थोडं खाली उतरायचं इथून गडावरून. मग आपल्याला काय दिसणार आहे पंचवटी कुंड. पण पुरा उतरण्याचा डेंजर आहे थोडा. सांभाळून उतरावं लागेल. दगड्यात पूर्ण घसरट्या दगड्यात. पावसात तर कोणी या साईडला येऊ नये मी तर सांगतो. आता आम्ही आलो खालती उतरून. आणि एक कुंड तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं आहे पहिला प्राचीन काळात. साईडला जरा 5 कुंड आहे तिथे. खेकडा केवढा मोठा आहे. आणि सर्व आतमध्ये पाणी आहे कुंडामध्ये. आणि मोठा कुंड आहे. चला आता इथून जाऊया खालती पूर्ण दरी. आणि पाय वाट आहे साईडने जायला. हा एक कुंड आणि इकडे एक कुंड आहे. पाणी बघा किती खोल आहे तो. मला वाटतं पहिलं पाण्याचा साठा जमा करून ठेवायला एक कुंड होती. असं आतमध्ये खोदलंय. आता पूर्ण हे पाणी थोडं खराब आहे. शेवाळ बसले वरती. खोल आहे पण उंच आहे. खोल जास्त आहे ते. पुढं काय आहे पुढं पण आहे असं पाणी तुम्हाला वर्षाला 12 महिने भेटणार. असे कुंड आहे बघा. हा इथे पण एक कुंड आहे तिथे पण आहे. ठीक आहे तो छोटा मोठा मासे पण आहे तिच्याशी मोठे. पाय घसरला तर खालती डायरेक्ट खाली बघा दरी आहे. चप्पलची भीती वाटते माझ्या. हा मोठा आता असेल रे भेटला असेल नाही. हा कुंड मोठा आहे थोडा बघा. मासे दाखव. छोटे छोटे मासे आहेत. मोठा पण मासा असणार. सापी पासू शकतात. जास्त रिक्स घेऊ नका. इकडून बघ इकडून दिसतोय मोठा लांब त्या साईडला पण. त्या साईडला आतमध्ये पण आहे. हे मोठे मोठे टांके आहेत पहिले जुन्या पुराणा काळात. आतमध्ये बघा असे बनवले आहेत त्याने. पाणी बघा कुठं कुठं आहे. हे पाणी जरा चांगलं आहे वापरायला आहे. पाणी तळ पण दिसतोय. आणि खोल आहे. जवळजवळ 6-7 फूट असेल जास्त असणार. जास्त त्या साईडला जास्त 10 फुटाचं टांक आहे. दगड आहे
हे इकडे पूर्ण दरी हे बघ पूर्ण थोडा जर पाय स्लिप झाला डायरेक्ट दरीत. मासे कुठून आले? चल मोठं मासे पण हा मोठा आहे सगळं. हा पण टंका मोठा आहे पण तो थोडा खराब आहे पाणी. तो खालचा पिण्याला एक होता त्याला पूर्ण हे बसलं हे बघ पाण्याचा टंका. हा खोल नाही ना? हा जास्त खोल नाही. होल नाही दिसत नाही तळ त्याचं. असेल खोल आहे. अशी 4-5 कुंड आहेत 5 कुंड आहेत म्हणून 55 टेबल म्हणून पंचवटी कुंड असे बोलतात. तिथे नाव दिलंय. तुम्हाला मी 4 कुंड दाखवली. एक कुंड बाकी आहे 5वा ते पण दाखवतो. वाट इथून यायला रस्ता थोडा बेकार आहे. हे बघा या पाय वाटून जायचं आहे. थोडं तर साईडला पाय गेला डायरेक्ट या दरीत. त्यामुळे कोणी पण येताना थोडं सांभाळून या आणि जास्त मस्ती मजा करू नका इथे येताना. जेणेकरून आपण फक्त आपलं एन्जॉय करायला यायचं आहे आणि सर्व पाहण्यासाठी. वरच्या दिसत्याच्या खाली त्याच्यात तळ दिसत होता. हे बघा एक खालती तिथे कुंड होतं, एक तिकडे वरती, एक बघा इथे एक आहे आणि एक तुम्हाला दाखवतो. 3 झाले. हे 3 इकडे झाली या साईडला. हा एक तुम्हाला चौथा दाखवला इथे. बघा इथे जेडी बघतो इथे. इथे चौथा कुंड आहे आणि हाला आजचा मोठा ओपनमध्ये पंचकुंड म्हटलं. हा आजचा कुंड म्हणजे सर्वात ओपन आणि मोठा. दरवाजे कसे आणि बघा ह्या कुंडात मला वाटतं पाण्याचा वापर करीत होत असणार. आणि बघा इथे तुम्हाला 2 सर्व दरवाजे दिसणार आहेत. गडातून आतून येणारे भुयारी मार्गाचे 7 दरवाजे. 7 दरवाजे. किती दरवाजे? हा इथे एक कुंड आहे हे ओपनमध्ये. 1 2 3 4 5 6 7 कोणतरी साधना 7 दरवाजे आहेत त्या गुफेमध्ये. आणि या गुफेमध्ये जरा आपण थोडं जाऊन येऊया बघूया कसं आहे. बसायचं हे बघा इथे गुफा बघू शकता आतमध्ये. टोटल 7 दरवाजे. कोणतरी बसता येईल हे बघा. तिकडे चप्पल घालून जाऊ नका. इकडून जा वाटल्यास इकडे पुढे आतमध्ये पण एक गुफा गुहा आहे आहे मोठी. आणि आतमध्ये गुफा आहे. गुफेवर मार्ग आहे तिथं आतमध्ये. त्याच्या बाजूला एक टांका आहे छोटा. ठीक आहे हे घेऊन जा ना. आतमध्ये गोल दगड आहे. त्या आतमध्ये साधन काय आणि तेव्हा पाणी असणार आहे सगळं भरलेलं असणार. चला आता जाऊया दुसरं दाखवायला. 5 कुंड तुम्हाला दाखवली. चला गुफेमधून बाहेर आलेलं आहे. हा लास्टचा कुंड 5वा. आता इथून पायावरती मंदिरं दाखवतो तुम्हाला. ही 5 कुंड झालेली आहेत पंचवटी कुंड. या खाली सर्व पुन्हा दरी आहे. आता मेन स्टार्ट वरती चढायचा. हे पूर्ण पायवाट आहेत जुन्या आणि त्याच्यावरती चढायचे आहेत.
हे बघा दोघे चालले आहेत वरती पकडून पकडून. गड चढायचा म्हणजे हेच रिस्क आहे की आपण सांभाळून चढायला पाहिजे. चांगले शूज घालून. हां आणि चांगल्या ग्रिपचे शूज बीज असेल काय असेल तर बेहतर असतं चांगलं चढायला. हां थकायला झालं. पण मी नाही. चला फोटो नाही. हे असं चढायचं वरती आपल्याला थोडं पकडून चढायला लागतंय. कारण माझं वजन लय असलं नाही. बारीक साईज असेल तर हे बघ. हे वरती गेलं हे होणार ना माती सरकले त्यामुळं सांभाळून चालायला लागतं थोडं. आणि चांगले ग्रिपचे शूज असेल तर असे ग्रिप भेटेल त्यामुळे बरं आहे. 5 कुंड बघून आलेत आणि तिकडचं आता आपलं एक बुरुज राहिला आहे तो बघूया. नंतर मंदिराकडे जाऊया. आता आम्ही चालतोय त्याच्या खालीच. मागत जायला ना. हां तो बुरुज आहे. त्या साईडला एक बुरुज आहे बघा ह्या साईडला खालती चाल जाऊन. हे पण एवढं लांब आम्ही जात नाही खालती. आणि एक त्या साईडला बुरुज आहे. आपल्याला मेन बघायचं होतं पाण्याचे टाके हे 5 पंचवटी कुंड. चला आता आपण जाऊया रिटर्न आणि आपल्या मंदिराकडे वरती. बघा इकडे वरती मंदिर आहे तेवढं चढायचं आहे परत वरती. चला आता उतरायला सुरुवात करूया परत ह्या साईडला मंदिराकडे जायला. चला आता रिटर्न जाऊया. आता बघ येताना हा रोड पूर्ण आम्ही चालत आलो एवढा. अशी पूर्ण रोड पूर्ण तिकडं मग तिकडून वरती जायला रस्ता आहे मंदिराकडे. ह्या साईडने आलात तर तुम्ही खालच्या साईडला दरी आहे पूर्ण. फक्त चालत जाण्यापुरता रस्ता आहे. आणि इकडं कुंडाकडे गेलात तर तिकडं पूर्ण खोल रस्ता आहे म्हणजे असं पूर्ण पायवाट आहेत दगडाच्या. खालती रोड आहेत. आता इथून वरती चालत गेलं इथून चांगलं वाटायचं एवढं काही टेन्शन नाही. खाली पाण्याच्या कुंड्याकडे जातानाच फक्त जरा डेंजर पाय वाटायत पूर्ण. ह्या साईडला कुंड होते ते पूर्ण फिरून आम्ही गेलो होतो खालती असे गोल फिरून इथे ह्या साईडला आलेले. इथे वर चढल्या पहिलं एक मंदिर लागतं तिथे दर्शन घ्यायचं आणि परत वरती जायचं. पहिलं शिव मंदिर लागले बघ. हे बघा आता आपण खालून आलो इथून खालतून आलो बघा. इथून गेलं खाली पाण्याच्या कुंडाच्या इकडे बघ रोड गेला खाली साईडला तो बघा तिकडे असं गोल जाऊन गोल फिरून. आता ह्याच्यावरतून जायचं आहे परत मग गडाचं लाट टोक त्या टोकावरती आपल्याला जायचं आहे. आता आपण शिवदर्शन झालं आहे आतून जास्त वरती जाऊया आपण डायरेक्ट गडाच्या टोकावरती. हे बघा इकडे वरती जायला असा रस्ता आहे. ठीक आहे इथं नॉर्मल एवढा काही रिस्क नाही हा इथे पण एवढा रिक्स नाही. आता पाण्याचा कुंड आहे तिकडे पंचवटी कुंड आहे तिकडे जाण्याचा थोडा रिक्स वाटतं. बाकी इकडे काय तटबंदी आहे इकडे बघ म्हणून इकडे तुम्ही वरती जाऊ शकता. बघ इकडे तटबंदी आहे आरामात तुम्ही उभं राहू शकता. आणि इकडे खालती हां तिथे जरा खालती पण असे लावतात तर मग तिकडं बिंदास जाऊ शकता तुम्ही. आता सध्या तर तिकडे काय लावलं नाही त्यामुळे थोडा रिस्क आहे. इकडे वरती चढायला पायऱ्या आहेत म्हणून काय टेन्शन नाही आपला आराम तुम्ही चढू शकता वरती गड. एकच पॅच आहे तेवढाच फक्त की तुम्हाला रिस्क वाटेल जेणेकरून तिकडं पावसाळ्यात जाऊ नये
आता जाऊ शकता. हे बघा वरती चढतात कसे दमलेत. आणि मी बघा स्ट्रॉंग माणूस आणि गडपटावर चढलो. आणि आता आम्ही जाणार आहेत गडाच्या लास्ट टोकाला. इथून आपल्या सर्व नजारा बघा पाहता येईल. असा हा गडाचा लास्ट टोक. थोडं थकायला होतं, सवय नाही ना त्याच्यामुळं. जरी पायरे आहेत मग काय वाटत नाही. आता वरती आलोय आणि जसं मी वरती एंट्री करता पहिलाच तर लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता हजरत गोबी पीर दर्गा किल्ले गगनगड. हे बघा इथे हा दर्गा आहे आणि हा वरतीचा नजारा. हे बघा इथे दर्ग्याच्या बाजूलाच आहे एक चौतरा आहे भूतल देसाई किल्ले गगनगड विठलाई देवी देवस्थान. हे बघा चला आतमध्ये जागा विठलाई देवी देवस्थानमध्ये. हे उंबराचं झाड आहे वरती, त्याखाली हा चौथरा आहे. तिथून साईडला बघितला तर इकडे आजूबाजूचा परिसर बघा पूर्ण शांत परिसर आहे. चल आता हे पहिलं जुनं काय इथे काय होतं असेल त्यामुळे इथं हे बघ हे पहिलं काहीतरी होतं इथे जुनं. हे औषध आहे सर्व कोसळलेलं आहे जुनं. आणि आजूबाजू आणि इथं खाली विठलाई देवीच्या मंदिराच्या बाजूला तुम्हाला इथे विहीर बघायला भेटेल. खालती एक साईडला हे बघा इथे विहीर आहे मोठी. आणि बरोबर या विहीरच्या खालतीच पाण्याचे कुंड आहेत, ते टांके आहेत, पंचवटी कुंड आहेत या विहिरीच्या साईबरोबर खालतीच. ते खालून जायला रस्ते. आणि पुढे जाऊन बघूया थोडा जरा त्या साईडला काय आहे काय. तिथून जरा पुढे जाऊन बघूया लास्ट टोकाला. आणि आम्ही गडाच्या टोकाला आलो आहे पूर्ण. आणि हा गड कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग इथून सर्वांना जवळ आहे. त्यामुळे कोण त्याच्या आजूबाजूला आला तर येऊ शकता. इथे राहण्याची सोय आहे पूर्ण. हा आम्ही आलो आहे आता पूर्ण लास्ट टोकाला. हाय बुरुज हे बघा लास्ट टोकावर कसं दिसतंय. आणि आम्ही आलो आहे पूर्ण बघा इकडून खालून आलो. इकडे आपलं गाव आहे इकडे पुढे साईडला तिकडे त्या डोंगराच्या पलीकडे आमचं गाव आहे. हे दिसणार नाही आता एवढं लांबून. त्या साईडला इथून 30 किलोमीटर 30-35 किलोमीटर असेल. आणि हा गड लागतो याच्या ना कोल्हापूर जिल्ह्यात. आणि आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आणि ह्या साईडला आहे सिंधुदुर्ग जिल्हा. आपण इथून नाही आलो. आपण इकडनं पाठच्या साईडने आलो ना. तिकडून आलो नाही तोच रोड आहे ना. हे घरं कुठं लागतात आपल्या त्या घरांच्या इथून रोड आलो. हां बरं घरांचं असेल बरं डोंगरावर. आपण खालून आलो असं. जेवढं जमेल तेवढं मी पूर्ण दाखवलं आहे गड. चला आता खाली उतरूया गडावरून आणि जाऊया आता घरी. 9 वाजले. आता आपण उतरायला सुरुवात करूया. खाली जाऊया गड. उतरापर्यंत उतरायला अर्धा तास लागेल आपल्याला गड पूर्ण गाड्यांपर्यंत जायला. समुद्रात आपण आता इकडे थोडं टाइमपास करत जाणार. हे बघा आता इथं आपल्या गाड्या लागल्यात पार्किंगला. ते खालते ते बघा तिकडे ते बघा दोन बोर्ड दिसते ना तिथे. 2 4 व्हीलर तिकडे 4 व्हीलर तिकडं गाड्या बाईक आहे. रिटर्न ह्या रोडने आता आपल्याला जायचं आहे. चला तर जाऊया.
आणि हा वरती गगनगिरी गड. आणि आता आपण उतरतो आहे. तर उतरायला काय वाटत नाही, उतरायला फटाफट होते. हे बघा आता एक एक दुकान चालू झालेलं आहे तेव्हा. आता उतरताना दिसले आणि सकाळ सकाळी इकडे चालू नव्हतं, आता चालू झालं. काय घ्यायचं दुकान कधी किती वाजता लागतं सर्व? लवकर लागतात पण आज गर्दी जरा कमी असते ना आता. हां हां शिमगा झाला ना नंतर झालं होय. नाही घेतले हां हां आले बघा. हां कितीला? 50 10 पीस आहे. चला तर मंडळी, आता आम्ही आलो आहे खालती गडा उतरून, आता चाललो आहे घरी. तर आता हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो आहे. मी जेवढं जे शक्य होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चला तुम्ही पण एकदा येऊन ट्राय करा गडाचा. आणि चला आता आम्ही चाललो आहे घरी. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. चला आता भेटू अशाच नवीन पुढच्या कोणतरी एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हाला उतरण्याचा फक्त दाखवतो एकदा. आपला रोड उतरणार आहे तेवढा एक शॉट दाखवतो बस. आणि आपण घरी जाऊया. आपल्या गाड्या काढल्या ते बघा. काढाय पण जागा पण मस्त आहे ना. बंद आहे ना पूर्ण मी वरून पूर्ण इथं अजून पण बंद होतं.